मित्रांनो बघा, आज भव्यदेव एक मैदान होतं, रेडगर मैदान. आणि तिथे बघा सर्वसामान्य गाड्या मालकांचे नंदी नेहमी येत असतात आणि त्यांचे गुलालामध्ये पण राहत असतात. बघा अकोर्लेकरांचा पक्ष आहे आणि वावलेकरांचा वादल आहे. का त्यांनी दोन्ही नंदींनी गुलाल घेतलेला आहे आणि जरा जाणून घेऊया. आयुष भाई नमस्कार. नमस्कार. आज पक्ष गुलालामध्ये आहे, तर आजचा जो नियोजन घडला तो कशा प्रकारे घडला आणि काय सांगाल? काय नाही, आम्ही एक आनंद मैत्रीपूर्ण शर्यत खेळत आहोत सगळ्यांशी बस. तर आज बघतोय दोन बालद्या आणि याच्यावरती शर्यत झाली. आणि ही शर्यत तुम्ही कशा प्रकारे जमवून आली होती आणि कशा प्रकारे तुम्ही शर्यत केली? नाही, मैदानात जमली शर्यत. तर कोण होता दादा विरुद्ध? टेम्पोचा शंकर होता. ओके, तर ही तुम्ही शर्यत म्हणजे कशा प्रकारे झाली, म्हणजे मैत्रीपूर्वक झाली दादा? मैत्रीपूर्वकच. तर काय सांगाल? बघा ना दादा, पक्ष जेव्हा घेतले तिथून सातत्याने गुलालामध्ये पण आहे. आणि या बैलाला तुम्ही कशा प्रकारे शिकवण दिली आणि कशा प्रकारे आतापर्यंतचा शर्यतीचा प्रवास गेलेला आहे? पक्षाला जेव्हा घेतला तेव्हा गाण्याने शिकवलं आणि पावसाळ्यामध्ये आम्ही पलवाची सुरुवात केली तेव्हा रुद्रा ओलवडचा, त्याच्यामध्ये आम्ही सलग 15 शर्ती केले. तो याचा गुरु आहे रुद्रा. आणि बघा ना, जेव्हा खरी सुरुवात झाली तेव्हा कुठेतरी बैल चांगला लागतो, साथ देणार आहे. आणि कुठेतरी एक तुम्हाला कोलवाडीच्या नंदीने साथ दिला आणि कुठेतरी आज जो बैल घडलेला आहे तर त्याच्या मुलं आणि तुमच्या मेहनती मुलं कुठेतरी घडलेला आहे. तो पण आमचा घरचाच बैल आहे रुद्रा पण. तर आज रेडगरच्या इथे बिंजोरमध्ये शर्यतीमध्ये गुलाल घ्यायचा होता आणि आज कुठेतरी एक चॅलेंज पण होता की तोच फॉर्म टिकून ठेवायचा होता. आणि कुठेतरी तुम्ही त्याच फॉर्म टिकून ठेवलेला आहे आणि तुम्ही नेहमीच या मैदानामध्ये गुलालामध्ये राहतात आता. 100% ज्यावेळी आम्ही बैला देत नाही पण त्यांना आम्ही दाखवून देऊ. ज्या दिवशी आमचा वेळ येईल त्या दिवशी त्यांना दाखवून देऊ. तर बघा, तुम्ही बोलल्याप्रमाणे पहिल्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात आता बघतोय सर्वसामान्य गाडा मालकांना. तर याचं कारण काय नक्की येतं, म्हणजे काय प्रॉब्लेम होतोय? कारण काय समजून नाही येत, पण ज्या दिवशी आम्हाला चांगला बैल भेटेल त्या दिवशी आम्ही ज्याची गाडी पकडायची त्याची गाडी पकडू. तर बघा, आज बघतोय रुद्रा सॉरी आपला पक्ष आहे ना, सातत्याने चांगल्या प्रकारे म्हणजे मालकासाठी पलतोय आणि चांगला गुलालामध्ये राहतो. आणि कुठेतरी बोलतात ना, मेहनतीला तुमची कुठे यश येतंय म्हणजे. 100% आम्हाला नाराज नाही करत कवच. आज तुम्ही कुठल्या साईडशी गेले आणि म्हणजे काय काय प्लॅनिंग होता आणि काय डोक्यामध्ये चालला होता की आज इथे गुलालामध्ये राहायची गाडी म्हणून? काय ना, आम्हाला एक गुलाल घ्यायचाच होता आजच्या दिवशी. रेडगर पाटीला आमच्या लक्कीचं मैदान आहे. रेडगर पाटी म्हणजे आमची ही घरचीच पाटी. इथंच आम्ही 8-9 गुलाल लगातार घेतल्यात. बरोबर. तर तुम्हाला त्या नंदीने कशा प्रकारे साथ दिली आणि आज काय होतं म्हणजे मनामध्ये धाकधूक? तो आम्हाला आतापर्यंत साथच देत आलाय, फक्त आम्हाला बैल पैराला देत नाही म्हणून, त्याच्यामुळे आम्ही थोडे मागे आहोत. आज बघा वावलेकरांचा आपला वादल होता आणि बघा त्याच्या सोबत पलाचा योग जुलून आला. आणि कुठेतरी बोलतात ना, बैल चांगला भेटला तर एक नियोजन चांगलंच होतं दादा. तो पण आपल्या मित्राचाच बैल आहे. त्याने मी त्याला कॉल केला होता, तो बोलला पल्लू गाडी आपण झाल्या, योग जुलून आला. बरीच मंडळी कुठेतरी त्या मंडळींचा पण योगदान आहे. आज बघतोय बैल जो पलतो त्यांच्या मेहनती मुलं पलतो कुठेतरी. 100%. कारण की आता आमचे 5-6 पोरं आले नाही, ते बाहेर आहेत. ते आल्यावर आमचे 20-25 पोरं होतात. तर एवढी पब्लिक आहे आमची. सोबतीला कोण कोण असतं आणि कोणाकोणाची साथ मोलाची असते? गावातील बरीच मंडळी असते. पोरं असतात, कार्यक्रमची पण पोरं असतात, बरीच ठिकाणची पोरं असतात. बरोबर आहे. आज कशी पाठीला वाटली तुम्हाला आज पलाला इथे, म्हणजे आज वेगळं काय जाणवलं का पाठीमध्ये? काय ना, आम्ही इथं ज्या पावसाळ्यापासून पलत आले तसंच आम्ही पलला. तर थोडंसं म्हणजे उन्हाचा पण परिणाम नंदिनीवरती पण होतो, म्हणजे हल्ली ऊन बरंच वाढत चाललेलं आहे. अशा वेळेला शर्तीसाठी पण थोडंसं म्हणजे बरंच म्हणजे त्रास पण येतोय आणि खूप चॅलेंज असतं म्हणजे अशा वेळेला. उन्हाचं तर आपण संरक्षण केलंच पाहिजे बैलांसाठी. जेवढं उन्हाचं संरक्षण करू तेवढा बैलांना चांगलं आहे. बरोबर आहे. आता बघा, शर्ती आपण कुठेतरी बोलताना आपण थोडंसं म्हणजे वेल काढून म्हणजे हे करायला लागतं, म्हणजे तडाख्यामध्ये पळाल्यावर कुठेतरी बैलांना पण धगाफटका लागतो म्हणजे अशा वेळेला. बरोबर आहे. पळवतो आम्ही. बरोबर आहे. आम्ही लगातार पळवत नाही, 4 ते 5 दिवसाचा गॅप असतोच बैलाला.
आणि बैल बघतो तुमचा बैल आदत आहे आणि आदत वयामध्ये एवढे गुलाल घेतं बोलल्यावर याचा भविष्य एक उज्ज्वल भविष्य वाटतं. म्हणजे आता वयाचं नाव म्हणा त्यांनी चर्चेत आणलंय. त्याने आतापर्यंत 26 गुलाल गेलेत. आता बरेच मागण्या पण येत असतील बघा. मागण्या येतात पण आपल्या ठरवायला लागेल ज्याची गाडी पकडायची त्याची आम्ही लवकरच गाडी पकडू. त्या दिवशी मोठा पैरा होईल ना त्या दिवशी आम्ही गाडी मोठी धरू. बरोबर आहे. ज्याला धप्पा भेटणार. अजून काय बोलाल भाऊ? काय नाही, बैलाने आम्हाला लय नावं आणलंय बस. तर बघा आपल्या मुंबईमध्ये एक आगली वेगळी संकल्पनामध्ये मैदान होतंय इतड्याला. एक तिथे पण एक चांगला मैदान आहे बिंजोडचा. एक बोलतात ना मोठा प्लॅटफॉर्म आहे बैलांसाठी आणि तिथे बैल जर गुलालामध्ये राहिला तर आणखीन म्हणजे लोकांना दिसते बाबा पलतो म्हणून बैल. पायरा टॉपचा झाला तर आम्ही जाणारच आहे तिथं 100%. नक्की. तर नियोजन चालू आहे का दादा? चालू आहे नियोजन आता. नियोजन करते कोण येत आणि कशा प्रकारे तुम्हाला म्हणजे सल्ले देतात आणि कशा प्रकारे तुम्ही? ना आमची ग्रुप मध्ये सर्व सांगून होतं नियोजन. बरोबर आहे. एकामेकाला साथ दिली म्हणजे साथीने किंवा विचारून केल्याने कुठेतरी आपल्याला पण अंदाज येतो की समोरची गाडी आपल्याला होईल किंवा नाही होईल किंवा पैरामध्ये आपला बैल पडल्यानंतर म्हणजे काय रिझल्ट येईल तो कळून येतो. सर्व पोरांना आम्ही विचारतो पायरा करायच्या अगोदर. त्यांना व्हिडिओ दाखवतो जमेल का नाही जमत त्याच्यावर पायरा डिपेंड होतो. बरोबर आहे. जर बॅनर व गाडी तरी जमवलं गेलो तरी पहिले बॅनर ग्रुप पडणार. बरोबर आहे. आणि बघतो आता मुंबईमध्ये ना या गुलालाला खूप इम्पॉर्टंट मानलं जातं. कारण की बघा जेव्हा आपण एखादा गुलाल पडल्यानंतर आपल्याला पायऱ्यासाठी पण नाकारतात किंवा अशा वेळेला बरेच म्हणजे समस्या येतात. अशा वेळेला सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात आपल्याला. बरोबर. पुढील मैदानामध्ये कुठे दिसणार आणि कुठल्या मैदानाला नियोजन? 6 तारखेला विगर पाटीला दिसणार पाहिजे. विगरच्या 4 तारखेला नियोजन झालं तर जाणार भिवंडी इताड्याला. बरोबर आहे. चालेल. सोबत आपली गाडी जी पलते ती कोणाच्या नावाने पलते आणि तुम्हाला अनेक कोणाची साथ आहे आणि कशा प्रकारे तुम्ही म्हणजे हे करता शर्तीमध्ये? आमची गाडी आई गावदेवी प्रसन्न आकृती बनवली या नावाने पळते. बरोबर आणि आम्हाला सर्व यावी प्रत्येक शेलके आणि नाचेकरण ग्रुप आदय यांची साथ आहे. बरोबर आहे. आज बघतो पिस्तूलवाल्यांचा नाचा आणि दोन्ही पण गुलालामध्ये आहेत. घरचा साथ घरचा तो आपलाच बैल आहे. तो गाव पण भेटतो आपल्याला. ते बोलतात का बैल घेऊन जा तुम्ही गाव पण. बरोबर आहे. आज बघा किती दिवस आहे ना त्यांची बैला पण गुलालामध्ये नव्हती आणि कुठेतरी बोलतात ना कुठेतरी फॉर्ममध्ये आलेले आहेत. पिस्तूल ना पक्ष पण पळालेले इथे रेडगर पाटीला. बरोबर आहे. कशी पळालेली? चांगली पळालेली गाडी. मग आता पुन्हा एकदा कधी पलताना दिसेल आणि केव्हा असेल? बोलू लवकरच. तुम्ही नेहमीच आहेत ना नाच्या पिस्तूलच्या सोबत नेहमीच असता म्हणजे खंबीर तुमची साथ पण आहे. ते घरचे संबंध आहेत आपले. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.